इंडिया टुडेने सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्याचा सर्वे म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचे कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, व रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंत विश्वकर्मा शर्मा आणि 10व्या याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10 फडणवीस म्हणून 20व्या आले असते. सगळे मजबुरी करून ठेवलेली आहे. काय केलं ते तुम्ही आजपर्यंत? आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये फाट टाकली, अधिकाऱ्याला पकडला ना. वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्ताला पकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजकोष बॅगा उड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत. त्यांना याला हात लावायची हिंमत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने ट्रान्सफर काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही. पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य, हाताचं कारभार. आणि म्हणून मला आरएसएस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न. हे मी प्रश्न लिहून आणलेले, पण आता याचे कागद बोले काय तरी. कारण आता निवडणूक आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तुम्ही लावा, जनता वाटच बघते. कारण येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची खाली चाळणी सगळेजण बघतायत. आजची मुंबई बघते. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा. मेट्रोचं स्टेशन तुंबतंय, मोनो रेल्वे लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय. आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोलून हे पुन्हा दिल्लीला जातात. आणि मग जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा भाजपवाले त्यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागले. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील एवढ्यात. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणताही असू शकतो. आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो